आप देख रहे हैं भवानी टाइम्स। महाबोधि महाविहार, जो भगवान बुद्ध का ज्ञान प्राप्ति स्थल है, इस स्थल को ब्राह्मण मुक्त और हिंदू मुक्त बनाने के संबंध में एक ज्ञापन प्रस्तुत किया गया। यह ज्ञापन भारतीय बौद्ध महासभा शाखा, गोंदिया, महाराष्ट्र और बौद्ध समाज समन्वय समिति, थाना तहसील, आमगांव, जिला गोंदिया द्वारा 28 फरवरी 2025 को संबंधित सरकारी अधिकारियों के पास प्रस्तुत किया गया। महाबोधि महाविहार, जिसे बुद्ध गया बिहार में स्थित किया गया है, बौद्ध धर्म के अनुयायियों के लिए अत्यंत महत्वपूर्ण स्थल है। यहाँ पर भगवान बुद्ध ने ज्ञान प्राप्त किया था और इसे बौद्ध धर्म के अनुयायी बोधि वृक्ष के नीचे ज्ञान प्राप्ति का स्थल मानते हैं। उठाए गए विषय में यह सुझाव दिया गया है कि महाबोधि महाविहार को पूर्ण रूप से बौद्ध समाज के अधीन किया जाए और इसे किसी भी अन्य धर्म से मुक्त किया जाए। यह कदम भारतीय बौद्ध महासभा और समन्वय समिति द्वारा शांति और धार्मिक स्वतंत्रता के साथ बौद्ध धर्म के प्रचार प्रसार के उद्देश्य से उठाया गया है। ज्ञापन में यह निवेदन किया गया है कि बिहार राज्य के संबंधित अधिकारियों जैसे कि मुख्यमंत्री और जिलाधिकारी इस महत्वपूर्ण विषय पर विचार करें और इस स्थल को बौद्धों के अधिकार में सौंपने के लिए उचित कदम उठाएं। साथ ही शांति और मुक्त आंदोलन के समर्थन में यह ज्ञापन प्रस्तुत किया गया है। यह पहल बौद्ध धर्म के अनुयायियों के धार्मिक अधिकारों की रक्षा और उनके महत्व की पहचान को बढ़ावा देने के लिए एक अहम कदम हो सकता है। नमस्कार साथियों, आज हम जिला कलेक्टर ऑफिस में उपस्थित है। मैं परेश दुर्गवार स्वागत करता हूं आपका भवानी टाइम्स गोंदिया में। साथियों, राष्ट्रीय स्तर पर बिहार के बुद्ध गया में विवाद खड़ा हुआ है कि वहां की समिति का संचालन किस तरीके से किया जाएगा। साथियों, इस विवाद के ही एक यहाँ पर गोंदिया जिले में भी प्रतिक्रिया शुरू हुई है। इसी प्रतिक्रिया के तहत यहाँ पर कुछ बुद्ध भाई यहाँ पे उपस्थित है। उनसे थोड़ा जानना चाहेंगे कि ये यहाँ पर किस हिसाब से आप अपना निवेदन देने आए हैं, तथा थोड़ी जानकारी भी लेना चाहेंगे हम कि वो क्या इच्छा रखते हैं कि वो समिति किस तरीके से चले, और साथ में यहाँ बुद्ध गया के बारे में यहाँ से इन लोग क्या मदद चाहते हैं, क्या मदद यहाँ से करना चाहेंगे, इसके भी बारे में जान देंगे। साहेब, जय भीम साहेब। तर तुम्ही इथे या निवेदन देण्याकरिता आलेले आहात असं कळलं आहे, तर त्याबद्दल थोडं माहिती दर्शकांना देण्याची कृपा करावी। त्याबद्दल संक्षिप्तमध्ये पहिले आपला परिचय द्यावा आणि नंतर तुम्ही तुमच्या येण्याचं इथे प्रोव्हिजन सांगा। मी भोजराज भयालन मेश्राम, अध्यक्ष बौद्ध समाज समन्वय समिती ठाणा अंतर्गत आम्ही 11 गावातील लोक इथे आलेले आहोत। आज आपल्या आजचे 14 दिवस झालेले आहेत। बौद्ध गयामध्ये आमचे बौद्ध भिक्षुक दररोज उपोषणावर बसलेले आहेत, परंतु आजपर्यंत बौद्ध गयाचा जो हक्क आहे हा बौद्धाला न मिळता इथे हिंदू लोकांना मिळालेला आहे आणि हिंदू तिथे पूर्ण कपटानी आणि पूर्ण जो एकटं तयार केलेला आहे 1949ला तो एकटं रद्द करावा असं आमचं म्हणणं आहे आणि बौद्धाला बौद्धाचा हक्क द्यावा अशी आमची विनंती आहे। करिता आम्ही आज संघटनेमार्फत आज कलेक्टर महोदयांना आज आम्ही निवेदन देण्यास आलेलो आहोत। निवेदनामध्ये तुमची मागणी काय आहे? आमची निवेदनामध्ये मागणी आहे की बौद्ध विहार, महाबौद्ध विहार बौद्ध गया येथील पूर्ण परिसर जिथे बुद्धांचे अवशेष आहेत, आता जिवंत अवशेष आहेत, ते सर्व अवशेष बौद्धांना देण्यात यावा आणि आमचे जे भिक्षू आहेत त्या भंतेजींना तिथला अधिकार देण्यात यावा आणि तिथे जे हिंदू समाजाचे जे लोक आहेत ते हिंदू समाजाचे जे पंडितजी आहेत ते तिथून निघावे आणि आपला जो बौद्ध विहार आहे हा बौद्धांच्या हस्ते करण्यात यावा अशी आमची विनंती आहे। धन्यवाद साहेब, तुम्ही महत्त्वाची बातमी सांगितली। यावेळेस आम्ही अजून एक कोणाला तरी आपण विचारू। साहेब, जय भीम। तुमचा परिचय आधी द्यावा दर्शकांना आणि या घटनेबद्दल काही। बीजी वासनिक इथे सामाजिक कार्यकर्ता आहे। आम्ही इथे सगळे लोक जे जमले आहोत तर हे बौद्ध गयाचं जे मागील जवळपास 100 वर्षापासून जो आंदोलन सुरू आहे बौद्ध गया मुक्ती आंदोलन,
तर त्या आंदोलनाला आजही ते सुरुवात झालेलं आहे. तर त्याला आम्ही समर्थन द्यायसाठी इथे भारतीय बौद्ध महासभेतर्फे भारतीय बौद्ध महासभा गोंदियातर्फे इथे सगळे लोक जमा आहेत. विविध संघटनेचे लोक जमा आहेत. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की बुद्धांचं जेव्हा ते जे धार्मिक स्थळ आहे, भगवान बुद्धांना तिथे ज्ञान प्राप्ती झाली, हे बुद्धांचं परम पवित्र स्थळ आहे. तर त्याचं व्यवस्थापन जे आहे हे बुद्धांच्या हातीच असायला पाहिजे. तिथे प्रत्यक्षामध्ये आता महंत लोकांच्या हातामध्ये ते आहे. आणि त्यामुळं आणि त्यांनी शासनाने आपल्या ऍक्ट निर्माण करून, बिहार शासनाने ऍक्ट निर्माण करून ते त्याच्यामध्ये 4 मेंबर हे बौद्धांचे आणि उर्वरित जे मेंबर आहेत हे सगळे ब्राह्मण किंवा हिंदू समाजाचे आहेत. तर त्यामुळं काय होतं की बौद्धांची जे आस्था आहे त्या आस्थेच्या ठिकाणी इतर लोकांचं अंतर्भाव होणं आणि त्यामुळं नाही का बौद्धांच्या भावना दुखावल्या जाणं हे बरोबर नाही. ते बौद्ध अल्पसंख्यक असले तरी पण त्यांच्या भावनांचं आणि या देशाचं जे मुकुट आहे तथागत बुद्धांचं ज्ञानस्थळी ते बुद्धांना मिळायला पाहिजे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. आपण आणखी काय विचारू शकता? ते स्थळ त्या क्षेत्रामध्ये किती वर्षापासून तिथे बौद्ध स्थळ घोषित करण्यात आलेलं आहे? त्यांची काही नाही, बौद्ध स्थळ तर त्या अगोदरपासूनच आहे. म्हणजे सम्राट अशोकांनी तिथे नाही का जे तिथे एक बोधिवृक्ष आहे आणि बोधिवृक्षाच्या जवळ तिथे हे वज्रासन आहे. आणि त्या वज्रासनाच्या एवढं महत्व आहे की ज्या काळामध्ये तथागत बुद्धांच्या मूर्त्या अस्तित्वात नव्हत्या त्यावेळेस ते बोधिवृक्षाची आणि वज्रासनाची पूजा करायचे लोक. आणि त्यामुळं ते खूप महत्वाचे स्थान आहे. तथागतांचं जे बोधीचं स्थान आहे बोधगया हे खूप महत्वाचं स्थान आहे बौद्धांसाठी आणि ते मुक्त व्हायला पाहिजे. सगळ्यांना आपापल्या धर्माच्या हिशोबाने त्यांचं पावित्र्य जपून ठेवण्याचं सगळ्या अनुयायांचं कर्तव्य आहे. त्या हिशोबानेच हा आंदोलन आहे. आणि त्यासाठी आमचे समाजातील लोक किंवा आमचे भिक्षू संघातील लोक हे जे प्रयत्न करत आहेत हे त्यांच्या प्रयत्नांना नाही का यश येवो एवढीच माझी सदिच्छा आहे. आज तुम्ही इथे निवेदन देण्याकरिता आलेला आहे. हो. त्याबद्दल थोडा माहिती दर्शकांना देण्याची कृपा करावी. मी मिलन कुमार मुलचंद गजबिये, मुक्काम पोस्ट नवरगाव कला, तालुका जिल्हा गोंदिया. भारतीय बौद्ध महासभा जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापित केलेली आहे, भारतीय बौद्ध गयाच्या गोंदिया जिल्ह्याचा सरचिटणीस आहे. आणि बुद्धगया म्हणजे बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जो सुरू आहे त्या संदर्भानं आम्ही या ठिकाणी निवेदन देणे आणि ते जे आंदोलनकारी आहेत, शांतीपूर्वक आंदोलन करत आहेत, त्यांना समर्थन देण्याकरिता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. वास्तविक पाहता तथागत भगवान बुद्धांना जेव्हा सुजाताकडून खीर खाल्ली आणि जे त्यांच्या मध्ये ऊर्जा प्राप्त झाली, त्यांनी 40 दिवसाचं साहित्य जो गोळा करून महाबोधी बुद्ध विहारमध्ये जो आता ठिकाण आहे त्या ठिकाणी एक बसले आणि त्या ठिकाणी त्यांना संबोधी प्राप्त झाली. संबोधी प्राप्त झाल्याच्या नंतर त्यांनी मला जी संबोधी प्राप्त झाली ती इतरांपर्यंत पोहोचवण्याच्या ते खरोखर आहे का यासाठी 7 आठवडे सुद्धा त्यांनी तिथे हे केलं. आणि त्यानंतर संबोधी प्राप्त झाली. एवढा महत्वाचा स्थान आहे. केव्हापासून आहे? इसवी सन पूर्व 563. इसवी सन पूर्व 563ला त्यांना संबोधी प्राप्त झाली आणि तेव्हापासून त्या ठिकाणी बुद्धांचं श्रद्धास्थान आहे. सगळं बुद्धांचं श्रद्धास्थान आहे. परंतु त्या ठिकाणी येणारे बाहेरून विदेशातून जे पर्यटक येतात, श्रद्धावान लोक येतात, ते धर्मदान देतात आणि त्याचं प्रमाण वाढताना दिसलं. सरकारला असं वाटलं की त्याचं कुठे ना कुठं आपण हे करावं आणि त्या निमित्तानं बिहार सरकारने एक ट्रस्ट तयार केला आणि त्या ट्रस्टमध्ये हिंदूच्या याच्यामध्ये त्याचं व्यवस्थापन ठेवलं आहे. तसं पाहिलं तर प्रत्येक धर्माच्या त्या याच्याप्रमाणे
त्यांची संस्था स्थापन करणे, त्या संस्थेच्या माध्यमातून त्या याचं संरक्षण करणे, त्यांचे प्रयोजनार्थ जे चांगल्या करण्याकरिता नियोजन करणे, प्रशासन चालवणे हे कायद्यानुसार संविधानामध्ये कलम 26 मध्ये अंतर्भूत आहे आणि त्यानुसार प्रत्येकाला त्या धर्माचा आपला उत्थान करण्याचा प्रयोजन आहे. परंतु या ठिकाणी त्या ट्रस्टच्या माध्यमानं बीटी ट्रस्ट 1949 च्या अंतर्गत त्या ट्रस्टवर 4 हिंदू सभासद, 4 हिंदू सभासद, 4 इतर सभासद आणि एक ज्या भी याचा असेल ते कलेक्टर. परंतु जर तो हिंदू असेल तरच त्या ठिकाणी कलेक्टर होतो. या अर्थाने त्या ठिकाणी 5 सभासद हिंदूचे होतात आणि किमान 4 सभासद जर आले तर ते त्यातला सगळा व्यवहार करून घेतात आणि त्या निमित्तानं सगळं त्यातला व्यवस्थापन हा हिंदूच्या ताब्यात आहे. जेव्हा हिंदूच्या ताब्यात आहे आतापर्यंत चालत आलं, परंतु त्या ठिकाणी बौद्धांचे जे तत्व आहे त्याला डावलून पुन्हा हिंदुत्व प्रस्थापित करण्याचं जे षडयंत्र आहे त्या ठिकाणी राबवल्या जातं आणि हा जो त्या निमित्तानं बुद्धांचा तो महाबोधी बुद्ध विहार हा बुद्धांकडे यावं हे अशी मागणी आहे. आमचे धर्मगुरू भिक्षू संघ त्या ठिकाणी मागणी कित्येक वर्षापासून लावून धरलेली आहे. देश विदेशीचे लोक धर्मगुरू सुद्धा त्या ठिकाणी मागणीला आहेत. आता दिनांक 12 फेब्रुवारीपासून निरंतर त्या ठिकाणी संघर्ष सुरू, शांतीपूर्ण आंदोलन सुरू आहे. या आंदोलनकारी भिक्षू त्यांचा विहार त्यांच्या सगळं असल्यानं ते बाहेर बसून उपोषण करत आहेत आणि तिथे इतर यांचं वर्चस्व आहे. 1 वाजता त्यातल्या काही भिक्खूंना जे आंदोलनकारी आहेत त्यांना उचलून घेण्यात आलं आणि त्यांना पोलिसांनी डांबून ठेवण्यात आलेलं. ते कुठं आहेत याचा सुद्धा थांगपत्ता लागलेला नाही. तर हे अतिक्रमण जे आहे हे जास्तच व्हायला लागलं आणि त्याच्यामुळे जे त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत त्या भिक्खूंना त्या ठिकाणी डावलण्याचं कार्य चालू आहे. आणि अशा तऱ्हेनं हे जे काही चाललेलं आहे आंदोलन हे याला डावलून त्याला कसं म्हणजे त्याला निरस्त करता येईल याचा प्रयत्न चालू आहे त्या ठिकाणी. धन्यवाद साहेब, तुम्ही सर्वांनी महत्त्वाची माहिती दिली. शांतीचे प्रतीक, विश्वशांतीचे प्रतीक तथागत गौतम बुद्ध यांच्या अनुयायांच्या इनके अनुयायी द्वारा आज जिलाधिकारी गोंदिया को निवेदन सादर किया जा रहा है. मी देवाराम भिवा मेश्राम, मुक्काम पोस्ट कारंजा, मी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा गोंदियाचा अध्यक्ष आहे. आणि आज ह्या जिल्हा कार्यालय या ठिकाणी येण्याचे कारण म्हणजे महाबोधी महाविहार बुद्धगया या ठिकाणी 12 तारखेपासून जे मुक्ती आंदोलन चालू आहे आणि तो विहार महाबोधी विहार हा भगवान बुद्धाने सम्यक संबोधी मिळाल्यानंतर ते बौद्धांच्या ताब्यात व्हायला पाहिजे होतं. परंतु त्या ठिकाणी ज्याप्रमाणे मुस्लिमाचा जर दर्गा असेल या स्थळ असेल त्या मुस्लिमाच्या ताब्यात असतो, पंजाबाच्या गुरुद्वारा असेल तर पंजाबाच्या ताब्यात असतो, हिंदूचे जे मंदिर आहे ते हिंदूच्या ताब्यात असतो आणि बौद्धांच्या भगवान बुद्धांनी जे दिलेला शांतीचा धम्म आहे हा विहार महाबोधी विहार बौद्धाच्या ताब्यात का असावा नाही. आणि ह्याकरिता त्या ठिकाणी ब्राह्मण पंडे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते आपल्या परीने हिंदूच्या संस्कृतीप्रमाणे ते धम्म पसरवण्याचं काम, अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करीत आहेत. आणि त्या ठिकाणी बौद्धांचे जे भिक्खू आहेत त्यांना त्या ठिकाणी जागा मिळत नाही बौद्धाच्या असून, आणि म्हणून ह्या हिंदूच्या ताब्यातून सोडून आपल्या बौद्धांच्या ताब्यात यावं याकरिता आमच्या हा आंदोलन सुरू आहे आणि हा सतत आंदोलन सुरू राहील. याकरिता आम्ही सर्व जेवढे आंबेडकरवादी आहोत, संविधान समर्थक आम्ही सर्व आहोत, हे गोंदिया जिल्ह्याचे आमचे जेवढे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, समर्थक संविधान समर्थक, हे आमचं आंदोलन सुरूच राहील. आणि अशा प्रकारे हा निवेदन देण्याकरता आम्ही आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत. जय भीम. साथियों, भारत के संविधान ने हर किसी को अपने अपने पूजा पद्धति के हिसाब से या अपने अपने धर्म को मानने के हिसाब से स्वतंत्रता दी है. कोई भी किसी के धर्म के ऊपर में अतिक्रमण नहीं कर सकता. आज कानून के अंतर्गत जो एक पूजा या वर्शिप कुछ कानून बने हुए
कुछ वो 1900 कुछ समय की बात है कि ये पिछले शतक के अंदर की बात है। साथियों, उस कानून का पूरी तरह से पालन किया जाए, इतना ही कहते हुए मैं कैमरामैन आकाश बड़गे के साथ परेश दुर्गवार, भवानी टाइम्स गोंदिया में।